संस्कारित अस्तित्व दुःखमय आहे. बुद्ध धम्मानुसार दुःख 3 प्रकारचे आहे. प्रत्यक्ष दुःख म्हणजे दाढदुखी, कापणे इत्यादी प्रकारचे दुःख. दुसरं सुप्त दुःख म्हणजे जेव्हा आपणाजवळ एखादी वस्तू असते आणि तिच्यापासून आपणास सुख लाभत असते, परंतु जरी या क्षणी सदर वस्तू आपल्या आनंदाचे उगमस्थान असली तरी तिच्यामध्ये दुःख निर्माण करण्याची क्षमता आहे. आपणाला एक ना एक ती सोडावीच लागणार आहे, नव्हे सोडलीच पाहिजे. तेव्हा ती दुःख निर्मितीस कारण होते. तिसरं तात्विक दुःख म्हणजे कुठली भौतिक संस्कारित वस्तू मानवाच्या अंतःकरणास आणि चेतनेस संपूर्ण आणि अंतिम सुख देऊ शकत नाही. तर चिरंतर सुख, खरे सुख हे केवळ संस्कारमुक्ततेत म्हणजे सत्यातच लाभलेले आहे. त्यापेक्षा कमी असणारी प्रत्येक गोष्ट सूक्ष्मशः दुःखाने भरलेली आहे. याचाच अर्थ असा की जोपर्यंत आपण संबोधीची प्राप्ती करत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने कधी सुखी होऊ शकत नाही.